मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. आपण आज रेवणशिलाच्या घाटामध्ये आलो आहोत आणि जो 5 मेला जी कुंभारलीची स्पर्धा आहे, कुंभारली घाटाचा राजा, या स्पर्धेची तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत या बाबींचा आपण विचार करणार आहोत. मी हा माझ्या पाठीमागं पाहताय, हा आपल्या विट्याजवळचा रेवणशिलाचा घाट आहे. द किंग ऑफ कुंभारली घाट ही जी स्पर्धा आहे ही महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील एक मोठी स्पर्धा मानली जाते. चिपळूण सायकलिंग क्लब मार्फत ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या देशातील स्पर्धक सुद्धा सहभागी होतात. 350च्या वर स्पर्धक विविध गटामध्ये यामध्ये सहभागी होत असतात. या स्पर्धेचं संपूर्ण माहिती आपल्याला नेटवर मिळू शकेल. द किंग ऑफ कुंभारली घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा साधारण 29 किलोमीटरची आहे आणि चिपळूणमधील बहादूर शेख नाका या पॉईंटपासून ही स्पर्धा सुरू होते आणि ही स्पर्धा घाटमाथ्यावर 29 किलोमीटरवर थांबते. याच्यामध्ये 12 किलोमीटरचा हा पूर्ण घाट सेक्शन आहे आणि साधारण याचं एलिव्हेशन आपण विचार केला तर 600 मीटरचं असेल आणि एकूण टोटल 29 किलोमीटरचं जर एलिव्हेशन आपण जर विचार केला तर साधारण 750 प्लस एलिव्हेशन आहे आणि 5% ग्रेनेड आहे. या स्पर्धेमध्ये विविध गटामध्ये आपण सायकलिंगमध्ये भाग घेऊ शकतो. कुंभारली घाटाच्या स्पर्धेची सर्व माहिती आपल्याला लिंकवर उपलब्ध आहे. या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर जी काय चिपळूण सायकलिंग क्लबनं जी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे ही सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी जे काय इलेव्हेशन आहे, ग्रेनेड आहे, एकूण किती किलोमीटर आहे, स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे, दीपक कलेक्शन कुठं आहे आणि संपूर्ण कार्यक्रमाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचं लोकेशन पाहायचं असेल तरीसुद्धा टारवा लिंक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे त्याचं लोकेशन समजू शकतं. आपल्याला गुगल मॅपच्या सहाय्याने सुद्धा आपण कुठे इलेव्हेशन कुठे किती कमी जास्त आहे ते आपण पाहू शकतो आणि टोटल आपल्याला स्पर्धेची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. आपल्याला या स्पर्धेचं लाईव्ह पाहायचं असेल तर आपले जे सायकलिस्ट आहेत महेश दाभोळकर सर, त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला दरवर्षीचं आपल्याला जे स्पर्धेचं रेकॉर्डिंग आहे हे पाहायला मिळेल. आपण सुद्धा भटकंती ब्लॉगच्या माध्यमातून यावर्षी तसा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्यासाठी या स्पर्धेचं लाईव्ह जे काही स्पर्धा आहे ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपल्याला दररोज आपल्या गावाजवळच्या आसपासच्या घाटामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. आम्ही सुद्धा या ठिकाणी रेवणशिलाच्या घाटामध्ये प्रॅक्टिस करतोय. साधारण हा आमचा रेवणशिलाचा घाट आहे, हा 2.5 किलोमीटरचा घाट आहे आणि या 2.5 किलोमीटरचा जर विचार केला तर कुंभारली घाटाच्या मानानं खूप छोटा आणि कमी इलेव्हेशन असणारा घाट आहे. तरीसुद्धा या ठिकाणी आपण 10 ते 12 वेळा घाट त्या ठिकाणी सलग चढलं पाहिजे, तरच आपण कुंभारली घाटामध्ये जी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये न उतरता आणि कमी थकता आपण हा घाट यशस्वीपणे आपण चढू शकतो. मित्रांनो, द किंग ऑफ कुंभारली घाटाच्या स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायचा असेल तर भटकंती ब्लॉग या यूट्यूब चॅनेलला आपण आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला कुंभारलीचा धमाका सायकलिंगमधला थरार आपल्याला पाहायला मिळेल. तर अवश्य या 5 मेला कुंभारली घाटाच्या स्पर्धेसाठी द किंग ऑफ कुंभारली घाट